नमस्कार मित्रांनो, जी-टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला माहिती असेल मागच्या एका महिन्यापासून म्हणजे जवळपास 20-25 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. ते कदाचित आज शांत झाले असतील. म्हणजे महायुतीने एक हाती सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. म्हणजे चांगला भरघोस मतांनी महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला हे वोटिंग केलेलं आहे आणि रिझल्टसुद्धा चांगला दिलेला आहे. तर निवडणुकीपूर्वी जे आश्वासन आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी दिले होते, ते जे 10 मुद्दे आहे ते 10 मुद्दे आपल्याला कोणकोणते असणार आहे आणि त्याचा म्हणजे डेली महिन्याला कोणकोणते उपयोगात येऊ शकतात असे कोणते मुद्दे आहेत 10 ज्याच्याविषयी मुख्यमंत्री हे आश्वासन दिले होते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम निवडून आलेल्या सर्व आमदारांचं मनापासून अगदी मनापासून अभिनंदन. तर आपले जे 10 मुद्दे आहेत ज्यांचं आपल्याला म्हणजे डेली यूजमध्ये नक्कीच उपयोग येऊ शकतो असे जे 10 मुद्दे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. की कामाचा व्हिडिओ आहे आणि जे उपयोगाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपल्या डेली वापराचे आहेत, डेली उपयोगाचे आहेत. तर सुरू करू आजच्या व्हिडिओला आपला. तर आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी जी योजना सुरू केली होती महाराष्ट्रामध्ये, माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजनेचा नक्कीच खूप मोठा फायदा हा महायुतीला झालेला आहे. तर ह्या योजनेविषयी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने जो हप्ता आहे 1500 रुपये जो चालू केला होता जुलै महिन्यापासून, तो आता या डिसेंबरच्या इन्स्टॉलमेंटमध्ये जवळपास 600 रुपयाची वाढ हे त्यांनी सांगितली होती. जो हा पहिला मुद्दा आहे ना, जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा जो हप्ता आहे 1500 वरनं 2100 रुपये हा आता डिसेंबरच्या महिन्यापासून येणार आहे. तर डिसेंबरचा हप्ता हा 1500 वरनं 2100 रुपये हा कदाचित पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या एंडिंगला हे जमा होईल. कदाचित जर विलंब लागला मंत्रिमंडळाच्या स्थापनेला तर कदाचित डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये हा येऊ शकतो. पण साहजिकच 1500 वरून 2100 रुपये हा हप्ता येणार आहे. त्यात दुसरा मुद्दा असा आहे की जी महिलांची पोलीस भरती होणार आहे 25,000ची, ती सुद्धा पुढील 5 वर्षामध्ये होणार आहे, टप्प्याटप्प्याने होईल. ते तर लगेच पॉसिबल होणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे जे वृद्धांना जे पेन्शन मिळतं दर महिन्याला 1500 रुपये, ते सुद्धा आता प्रत्येक महिन्याला हा 2000 होणार आहे. चौथा मुद्दा हा असा आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा होता तो, जे महाराष्ट्रामध्ये PM योजनेच्या अंतर्गत जी योजना सुरू करण्यात आली होती, जी PM योजना आहे, PM किसान योजना, त्यासारखीच एक महाराष्ट्रामध्ये योजना सुरू करण्यात आली होती, किसान सन्मान योजना म्हणून. ते वर्षाला आपल्याला 12,000 रुपये मिळणार होते शेतकऱ्यांना. त्याची अमाऊंट आता 15,000 होणार आहे. ते सुद्धा पुढील 1.5 महिन्यामध्ये तो सुद्धा इन्स्टॉलमेंट येऊ शकतो. अजून जी गोष्ट आहे ती म्हणजे 45,000 गावांमध्ये पाणंद रस्ते हे महाराष्ट्रामध्ये बांधणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे, कारण डेली यूजचा मुद्दा आहे हा. महाराष्ट्रामध्ये जे वीज बिल आहे त्यामध्ये 30% कपात करणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं होतं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणलं, जी महागाई आहे त्यामध्ये स्थिर असणार आहे, त्यामध्ये वाढ होऊ देणार नाही असं सुद्धा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. आणि महत्त्वाचा अजून मुद्दा आहे जो अंगणवाडीचा जो सेविका जो आहे त्यांचं वेतन जे 15,000 आहे ना, त्या 15,000पर्यंत वेतन त्यांनी देण्याचं आश्वासन त्यामध्ये दिलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांना विमा कवच देण्याचं सुद्धा आश्वासन यामध्ये दिलं होतं. सर, हे महत्त्वाचे मुद्दे होते जे मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते आणि हे मुद्दे खूपच महत्त्वाचे आहेत, आपल्या डेली उपयोगाचे आहेत. यामुळे नक्कीच आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला हा फायदा होऊ शकतो. पण ह्या सर्व गोष्टीला कदाचित थोडा वेळ लागू शकतो, पण आज ना उद्या ह्या गोष्टी या होणार आहेत. कारण आता मंत्रिमंडळ शपथविधी होईल 25-26 तारखेला कदाचित, आणि मंत्रिमंडळ स्थापन होईल. मंत्रिमंडळाची या सर्व गोष्टींना मंजुरी हे असणं आवश्यक आहे. तर या गोष्टीत थोडासा वेळ लागू शकतो. पण याचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ना, ते म्हणजे माझी लाडकी बहीण योजना आणि किसान सन्मान निधी, तसे मुद्दे सर्वच महत्त्वाचे आहेत. पण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी यांना वोटिंग केलं, निवडून दिलं, ज्या लाडक्या बहिणींमुळे कदाचित महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा भरघोस मतांनी महायुती सरकार हे आलं, अशा जे दर महिन्याला जो इन्स्टॉलमेंट आहे तो कदाचित या महिन्यामध्ये वाढून येतो का नाही ते सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल. तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आलेल्या सर्व आमदारांचं मनापासून स्वागत. होणाऱ्या नवीन मुख्यमंत्र्याचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. तर तुम्हाला जर
हा व्हिडिओ आवडला असणार, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्या सर्वांचे उपयोगाचा आपल्याला येणार आहे. त्या सर्वांचा फायदा आपल्याला या आश्वासनामध्ये होणार आहे. तर चला, हा व्हिडिओला आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.